तुम्ही तुमच्या फार्म मधील जी मॉर्टिलिटी असते, जे मेलेले पक्षी असतात ते डिस्पोज कशी करतात, तर चला आज तुम्हाला दाखवतो डिस्पोजल पक्ष्यांची सिस्टीम काय असते. तर हे जे आहे हे आपलं मरखड्ड आहे. याची खोली 7 फूट तर रुंदी 8 फूट अशी आपण ठेवू शकतो. या खड्ड्याचं वैशिष्ट्य म्हणजे काय की या खड्ड्यामध्ये खाली कोणतंच बांधकाम नसतं. या खड्ड्यामध्ये एकाड एक विटीचं बांधकाम असतं, ज्याने काय होतं की डिस्पोजल प्रक्रिया फास्ट होती. या खड्ड्यामध्ये आपण लाईमस्टोन म्हणजे चुना एक महिन्यातून एकदा वापरला तर डिस्पोजल चांगलं होतं पक्ष्यांचं. तर याची सिस्टीम अशी असते का हा जो पाईप आहे हा क्रशिंग पाईप आपण याला फिट करू शकतो आणि क्रशिंग पाईप मधून आपण जे आपली मॉर्टिलिटीचे पक्षी असतात, जी मर असते ती आपण यामध्ये फक्त टाकून द्यायची. तर याचे 2 फायदे आहेत. याचा पहिला फायदा म्हणजे की सेफली आपली जी मर आहे ती डिस्पोज होऊन जाते, कोणतेही इन्फेक्शन बाहेर न येता. आणि दुसरी म्हणजे की याचं खत तयार होतं. याचं जे कंपोस्ट खत आहे ते आपण शेतीसाठी वापरू शकतो. याचा रिझल्ट एकच नंबर आहे शेतीसाठी. तुम्ही तुमच्या फार्म मधील मॉर्टिलिटी कशी डिस्पोज करता कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही रील शेअर करा तुमच्या पोएट्री फार्म असणाऱ्या मित्राला. आणि फॉलो नसेल केलं तर आत्ताच फॉलो करून घ्या.